हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ह्युमन इव्हॉल्युशनविषयी माहिती. तर सर्वांना माहीत आहे की मानवाची जी उत्क्रांती झालेली आहे कशा पद्धतीनं झालेली आहे. तर सर्वात पहिल्यांदा मानवाची जी उत्क्रांती झालेली आहे ती दक्षिण आफ्रिकेच्या जंगलामधून झालेली आहे असं म्हणतात. त्या ठिकाणी बरेचसे माकडं राहत होते आणि अचानकपणे त्यांच्यामध्ये बदल झाला. बदल हा म्युटेशनमुळे होत असतो. तुम्हाला माहिती आहे, युगो डॅरीज नावाच्या ज्या सायंटिस्टनं माहिती दिली होती की इव्हॉल्युशन जे काही चेंज होत असतो, इव्हॉल्युशनला कारणीभूत असणारे काही घटक आहेत. डार्विननुसार वेगळे होते, लॅमार्किझमनुसार वेगळे होते. त्याचबरोबर ह्युगो डी व्हॅरीजनुसार हे जे बदल होत असतात, म्हणजेच इव्हॉल्युशन घडवून आणण्यासाठी काही विशिष्ट प्रकारची गोष्ट होत असते, ती म्युटेशनच्या माध्यमातून होत असते. हे सर्व गोष्टी आपण पाहिल्या आहेत. तर सर्वात आता या ठिकाणी पाहूया की दक्षिण आफ्रिकेमधून कशा पद्धतीनं जो पहिल्यांदा ॲन्शियंट पिरियडमध्ये जो काही ॲनिमल पाहण्यात आला होता त्याचं नाव लेमूर होतं. जवळपास 7 करोड वर्षापूर्वी लेमूर नावाचा जो प्राणी होता तो कशा पद्धतीनं दक्षिण आफ्रिकेच्या जंगलामध्ये पाहण्यात आला. त्याच्यानंतर 4 करोड वर्षापूर्वी इजिप्तोपिथॅकस उदयास आला. या इजिप्तोपिथॅकसच्या नंतर ड्रायोपिथॅकस 2.5 करोड वर्षापूर्वी पाहण्यात आला. नंतर रॅमापिथॅकस असेल, ऑस्ट्रेलोपिथॅकस, स्किल ह्युमन पाहायला भेटले, म्हणजे 20 लाख वर्षापूर्वी. स्किल्ड ह्युमन का म्हटलं गेलं याला, तर हा जो होता त्याच्यामध्ये क्रियाशीलता जास्त प्रमाण होतं. क्रियाशीलतेचं नवीन नवीन गोष्टीचा शोध या ठिकाणावरूनच सुरुवात झालेला आहे. मॅन विथ इरेक्ट पोश्चर, ज्याचा की बॅकबोन आहे तो जास्त स्ट्रेट लाईनमध्ये पाहण्यात मदत झाली. त्यानंतर निअँडरथल मॅन, ज्याची की ब्रेनची डेव्हलपमेंट जास्त प्रमाणामध्ये पाहायला भेटली. नंतर क्रो मॅग्नॉन मॅन, जो की हत्यारांचा वापर करू लागला आणि प्राण्यांचे शिकार करून स्वतःचं आयुष्य जगू लागला. अशा पद्धतीनं हा जर चार्ट तुम्ही लक्षात ठेवला तर तुमचा जो एक 4 ते 5 मार्काचा जो क्वेश्चन आहे ह्युमन इव्हॉल्युशनचा, तो सोप्या पद्धतीनं सॉल्व्ह केला जाईल. तर सिक्वेन्स लक्षात ठेवा. पहिल्यांदा लेम्यूर, त्यानंतर इजिप्तोपिथॅकस, ड्रायोपिथॅकस, रामापिथॅकस, ऑस्ट्रेलोपिथॅकस, स्किल्ड ह्युमन, मॅन विथ इरेक्ट पोश्चर, निअँडरथल मॅन, शेवटी जो आहे तो क्रो मॅग्नॉन मॅन. या सर्वांचा सिक्वेन्स तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता की जे काही तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की हे जे सध्या तुम्हाला चित्र दिसत आहेत किंवा डायग्राम ज्या दिसत आहेत हे कशाच्या आधारावर आलेले आहेत, तुम्हाला या बुकमध्ये दिलेले आहेत. तर त्या काळामध्ये ज्यांचे अवशेष आपल्याला सापडले होते त्या अवशेषाच्या आधारावर ही जी ड्रॉइंग तुम्हाला दिसते, ही फिगर तुमच्या बुकमध्ये आहे, त्या अवशेषांच्या आधारावर, त्या फॉसिलच्या आधारावर या पूर्ण डायग्राम तुम्हाला पाहायला भेटत आहे. ठीक आहे. तर हे सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवा. आणि कधी ॲन्शियंट ॲनिमल लाईक लेमूर कधी 7 करोड वर्षापूर्वी आलेला आहे. त्यानंतर इजिप्तोपिथॅकस हा 4 करोड वर्षापूर्वी, नंतर ड्रायोपिथॅकस हा 2.5 करोड वर्षापूर्वी आलेला आहे. हे सिक्वेन्स लक्षात ठेवा. हळूहळू मग यांच्यामध्ये इम्प्लिमेंट होत गेलं. कशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे ते तुम्ही पाहू शकता की ड्रायोपिथॅकसमध्ये सुरुवातीला जे झाडांची उंची कमी होत गेली ड्राय कंडिशनमुळं, आणि त्यानंतर हे जे काही इव्हॉल्युशन होत गेलं ह्युमन्समध्ये, म्हणजे आपल्या ॲन्शियंट पिरियडमध्ये, त्यामध्ये पाहू शकता तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं ड्रायोपिथॅकसचे जे हँड आहे ते जमिनीपासून थोडे वर पाहायला भेटले तुम्हाला. त्यानंतर रॅमापिथॅकस थोडासा जमिनीच्या वर त्याचे हात येत गेले. त्यानंतर थोडासा इरेक्ट पोझिशन्समध्ये ऑस्ट्रेलोपिथॅकसमधून सुरुवात झाली. नंतर हळूहळू त्यांच्या बॅकबोनमध्ये इम्प्लिमेंटेशन होत गेलं. आणि नंतर जो काही मॅन विथ इरेक्ट पोश्चर, जो की आपल्याला जवळपास 15 लाख वर्षापूर्वी पाहण्यात आला, त्याची जो बॅकबोनची साईज होती ती अतिशय चांगल्या पद्धतीनं, म्हणजे तो स्ट्रेट उभं राहायला लागला. ठीक आहे. तर हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. त्यानंतर निअँडरथल मॅन अतिशय शार्प माइंडेड म्हणलं तरी चालते. मॉडर्न मॅनची सुरुवातसुद्धा इथून झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. क्रो मॅग्नॉन मॅन, जो की हत्यारांचा वापर करू लागला, त्यालाच आपण स्किल्ड ह्युमनसुद्धा म्हणू शकतो. पूर्णपणे यांच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन हळूहळू होत गेलं. हे सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. ठीक आहे. द मॉर्फॉलॉजी ऑफ दिस ह्युमन लाईक ॲनिमल स्टार्टेड टू ॲपियर लाईक टू बी द मेंबर ऑफ द जीनस होमो. जी काही मॉर्फॉलॉजी आहे ती पूर्णपणे मानवाच्या सारखीच दिसायला, आताचे सध्याचे जे मानव आहेत त्यांच्यासारखी दिसायला भेटते. आणि जीनस होमो म्हटलेलं आहे. जीनस म्हणजेच काय, जवळपास 96% ज्यांच्या जीन्समध्ये सिमिलॅरिटी पाहायला भेटते, त्या सर्वांचा समावेश या जीनसमध्ये केलेला आहे. त्या जीनसला आपण होमो असं कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर अबाउट 20 लाख इयर्स ॲगो, म्हणजे जवळपास 20 लाख वर्षापूर्वी द स्किल्ड ह्युमन जो काही स्किल्ड ह्युमन आहे त्याची डेव्हलपमेंट झालेली आहे. ठीक आहे. तर या सर्व गोष्टी तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर ह्युमन अबाउट 50 लाख इयर ॲगो, 15 लाख वर्षापूर्वी ह्युमन वॉकिंग विथ इरेक्ट पोश्चर, तो माणूस इरेक्ट पोश्चरमध्ये चालायला लागला चांगल्या पद्धतीनं. आणि टू मे हॅव एक्झिस्टेड इन चायना, इंडोनेशिया ऑफ द एशियन कॉन्टिनेंट, आणि तो पूर्णपणे सर्वायवल होऊ लागला कुठं, चायना आणि इंडोनेशियाचा जो कॉन्टिनेंट आहे, खंड आहे, त्या एशियन कॉन्टिनेंटवर पूर्णपणे तो एक्झिस्ट होऊ लागला, म्हणजे सर्वायवल होऊ लागला. या सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतात. तर हळूहळू त्याच्या ब्रेनमध्ये सुद्धा डेव्हलपमेंट होत गेली. हे सर्व काय आहेत तर इव्हॉल्युशनचेच काही
घटक आहेत किंवा स्टेप्स आहेत त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. मग हळूहळूमध्ये काय होऊ लागलं की या मानवाच्या ब्रेनमध्ये डेव्हलपमेंट होऊ लागली. कंटिन्यू इन द डायरेक्शन ऑफ डेव्हलपिंग द ब्रेन फॉर पिरियड अबाउट 1 लाख इयर मीन वाईल इट डिस्कवर्ड द फायर. पहा हळूहळू 1 लाख वर्षाच्या नंतर त्यांनी एक डिस्कवर केलं म्हणजेच फायरचं, म्हणजेच जे काही ज्वलनशील घटकाचा शोध लावण्यात आला. ब्रेन ऑफ 50,000 इयर्स ब्रेन of a 50,000-year-old man had been sufficiently evolved to the extent that it could be considered as the member of the class. आणि त्या सर्वांचा 50,000 वर्षापूर्वी जो काही ओल्ड मॅन पाहण्यात आला होता त्याचं जे काही समावेश झाला होता त्या क्लासमध्ये, त्याला आपण समावेश करण्यात आला होता, त्यालाच आपण वाईज मॅन म्हटलेलं आहे. त्यालाच आपण होमोसॅपियन्स असं म्हणू शकतो. होमोसॅपियन्स कशाला म्हटलं, ज्यांच्यामध्ये की सिमिलॅरिटी पाहायला भेटते. होमो ही काय आहे, जीनस आहे. कशाला म्हटलं जातं, होमो काय आहे, जीनस आहे. ठीक आहे, तर हा होमो जो काय आहे जीनस आहे, जीनस ज्याच्या की जीन्समध्ये सिमिलॅरिटी आपल्याला पाहायला भेटते. सॅपियन्स इट इज अ स्पेसीज. स्पेसीज कोणती आहे, मानवाची स्पेसीज आहे. ठीक आहे, तर होमो हे एक जीनस आहे आणि सॅपियन्स हे स्पेसीज आहे. ठीक आहे, या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर त्यानंतर पाहू शकता निअँडरथल मॅन कॅन बी कन्सिडर ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. निअँडरथल मॅन हा एक पहिला असा एक्झाम्पल आहे. निअँडरथल मॅन म्हणजेच हे तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता, ज्याच्या की ब्रेनमध्ये सर्वात जास्त डेव्हलपमेंट पाहायला, तिथून सर्वात जास्त डेव्हलपमेंट तुम्हाला पाहायला भेटते. कशामध्ये, ब्रेनमध्ये. द क्रो-मॅग्नॉन मॅन इवॉल्ड अबाउट 50,000 इयर्स ॲगो. त्यानंतर क्रो-मॅग्नॉन मॅनची इव्हॉल्युशन झालं, तो इव्हॉल्व झाला 50,000 वर्षापूर्वी. आफ्टरवर्ड्स दिस इव्हॉल्युशन हॅड बी फास्टर दॅन द अर्लियर. आणि जे काही इव्हॉल्युशन झालं निअँडरथल मॅनच्या नंतर क्रो-मॅग्नॉन मॅन आला आणि त्याच्यानंतर जो ॲज अ कम्पेअर टू अर्लियर पिरियड, अगोदरच्या पिरियडपेक्षा त्याच्यानंतरच्या पिरियडमध्ये फास्ट इव्हॉल्युशन पाहायला भेटलं. आणि आजही तुम्ही पाहू शकता की अबाउट 10,000 इयर ॲगो, सध्या 10,000 वर्षापूर्वी वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस द ॲग्रिकल्चर. आणि 10,000 वर्षापूर्वीचा जर इतिहास पाहिला तर तिथून जे काय आहे शेतीची सुरुवात झाली, ॲग्रिकल्चरची प्रॅक्टिस म्हणजे सुरुवात झाली. ही स्टार्टेड टू रिअर कॅटल हर्ट्स आणि इस्टॅब्लिश द सिटीज. आणि हळूहळू ते गाव वस्ती निर्माण करायला लागले आणि कॅटल हर्ट म्हणजे पालनसुद्धा करायला लागले, जनावरांचं पालनसुद्धा करायला लागले आणि स्वतःचा व्यवसायसुद्धा चालू केला. कल्चरल डेव्हलपमेंट टूक प्लेस. त्या ठिकाणी कल्चरल डेव्हलपमेंट जास्त प्रमाणामध्ये पाहायला भेटली. आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 5,000 इयर. जे काही आर्ट ऑफ रायटिंग आहे, लिखाणकाम जे आहे ते 5,000 वर्षापूर्वी इस्टॅब्लिश झालं, त्याचा शोध लागला गेला. हिस्ट्री हॅड बीन स्टार्टेड आणि तिथून एक नवीन इतिहास सुरुवात झाला. मॉडर्न सायन्स इमर्ज अबाउट 400 इयर्स ॲगो. जे काही मॉडर्न सायन्सची निर्मिती झाली ते इमर्ज झालं पूर्णपणे 400 वर्षापूर्वी. इंडस्ट्रियल सोसायटी वॉज इस्टॅब्लिश्ड वॉज अबाउट 200 इयर्स ॲगो. 200 वर्षापूर्वी जी इंडस्ट्रियल सोसायटी आहे तिची स्थापना करण्यात आली. आणि हॅव रीच ॲट दिस स्टेज. आणि सध्या आपण या स्टेजवर पोहोचलेलो आहेत. अँड स्टील वी आर रिसर्च द डिटेल्स ऑफ द रूट ऑफ ह्युमन ॲन्सेस्ट्री. अजूनही आपण संशोधन करत आहोत की आपलं जे ॲन्सेस्ट्री आहे याच्यावर अजूनही संशोधन चालू आहे. अशा बऱ्याच प्रकारे आजही बरेचसे सायंटिस्ट वेगवेगळ्या पद्धतीनं संशोधनाचं कार्य चालू ठेवत आहेत. अजून बरेच याच्यामध्ये तुम्हाला ड्रॉबॅकसुद्धा पाहायला भेटतात. कोणी म्हणजे वेगवेगळे धर्मगुरू, वेगवेगळे जे काही धर्म आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं मानवाची निर्मिती झाली असं सांगत आहेत. पण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं गेलं तर अशा पद्धतीनं मानवाची निर्मिती झालेली आहे, या जगाची निर्मिती झालेली आहे. या चॅप्टरमध्ये तुम्हाला काही बेसिक गोष्टी समजल्या असतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू, हॅव अ नाईस डे. तुम्ही पाहू शकता या चॅप्टरचं नावच आहे की कशा पद्धतीने हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन. हेरिडिटी आणि इव्हॉल्युशनमध्ये आपण पूर्ण हेरिडिटीची डेफिनेशन पाहिली, त्याचबरोबर इव्हॉल्युशन कशा पद्धतीने झालं, त्यानंतर इव्हॉल्युशनची डेफिनेशन पाहिली. या सर्व गोष्टीची माहिती या चॅप्टरमध्ये आपण पाहिलेली आहेत. तर काही महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, थँक्यू, हॅव अ नाईस डे.